नमस्कार, दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आत्ताच्या या घडीची एक महत्त्वाची बातमी महायुतीच्या संदर्भातली येते। मुंबई महानगरपालिकेमध्ये युती कशी असावी याच्या संदर्भातली खलबत अंतिम टप्प्यात आहेत। वांद्र्याच्या रंगशारदा इथं महायुतीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे। जवळपास 10 ते 15 जागांच्या अदलाबदलीबाबतही चर्चा होईल असं सांगितलं जातंय। आशिष शेलार, प्रवीण साटम, प्रसाद लाड या बैठकीला हजर आहेत। शुभम उमाळे आमचे सहकारी आणि प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। शुभम, काय होतंय की इतके दिवस मुंबईमध्ये महायुती घोषित व्हायला लागतात, कोणत्या जागांवर अडलंय? सर, खरं पाहायला गेलं तर महायुतीची खलबत सध्या रंगशारदा वांद्रे या ठिकाणी सुरू आहे। काल रात्री देखील बैठका सुरू होत्यात आणि आज दुपारपासून देखील बैठक सुरू आहे। सध्या 1.5 तास झाला या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते उपस्थित आहेत आणि कुठेतरी आता 10 ते 15 जागांवर उमेदवारांची अदलाबदल करायची सुरू आहे। अर्थातच काही जे भारतीय जनता पक्षामधले इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा सेनेमध्ये प्रवेश होऊ शकतो आणि तिकडनं त्यांना एबी फॉर्म देऊन निवडणूक लढतील, तर तसंच उलट होईल। शिवसेनेतले काही जे आहेत इच्छुक ते भारतीय जनता पक्षामध्ये जाईल आणि अशी अदलाबदल विधानसभेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती। जी, मला शुभम एक मग या निमित्तानं पुढचा प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं ठरवून घोषणा व्हायला आणखी किती दिवस लागतील की घोषणा न करता थेट एबी फॉर्म वाटले जाणार आहेत? अर्थातच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घोषणा ही महायुती म्हणून एकत्रित जाण्याची ही आधीच झालेली आहे। फक्त एबी फॉर्म वाटप होणार, पण उमेदवारांना तयारीला लागण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। जी काय प्रक्रिया असते निवडणूक आयोगासाठी त्यासाठी सामोरं जायला सांगितलेलं आहे। फक्त एबी फॉर्मचं वाटप हे आज रात्री किंवा उद्या होईल असं देखील समजून येत आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीच्यासाठी। आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय।